मंत्री महोदय, गाडीतनं बाहेर या, घरातनं बाहेर या, तुमच्या मतदारसंघात फिरा. माहिती नसेल तर लक्षात घ्या, परिवहन मंत्री तुम्ही आहात. या मतदारसंघात या तुमच्या या 110 पेक्षा गाड्या लागलेल्या आहेत, 200 पेक्षा जास्त कर्मचारी आलेले आहेत आणि तुम्हाला निक्षून सांगतोय, जर त्या एका बसमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला असेल किंवा जे आमच्या कोकणात जे भाविक जाणार आहेत गणेशोत्सवासाठी, त्यांच्या कोणाच्या जरी जीविताला धोका झाला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहात. नमस्कार प्रताप सरनाईक साहेब, रात्रीचे 11 वाजले, जाग्यात का झोपल्यात? तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही परिवहन मंत्री आहात. तुमचा ओळा माझेवाडा हा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये आज इकडे जेपीच्या पूर्ण मागे लाईनला बघाल तर पूर्ण लेफ्ट आणि राईटला जवळजवळ 110 पेक्षा जास्त एसटीच्या गाड्या लागलेल्या आहेत. या सकाळी जवळपास पहाटे 3-4 वाजल्यापासून इथे आलेले आहेत. त्या प्रत्येक एसटीमध्ये 2 ते 3 कर्मचारी, चालक, वाहक असं बघाल तर नाही म्हटलं तरी 3 कर्मचारी आहेत. 200 पेक्षा जास्त कर्मचारी सकाळी 3 वाजल्यापासून तुमच्या मतदारसंघात, प्रताप सरनाईक साहेब, तुमच्या मतदारसंघात, आणि तेही तुम्ही परिवहन मंत्री असताना तुमच्या मतदारसंघात आलेले आहेत. त्यांची काहीच सोय झालेली नाही. सकाळी 3-4 वाजल्यापासून इकडे आलेले आहेत. त्यांना इकडे मागे आपला एमबीएमटीचा डेपो आहे, मीराबाई महानगरपालिकेचा बसचा डेपो आहे. तिकडे सकाळी 6 नंतर डेपोचे दरवाजे उघडलेत. त्याच्या आधीपासून यांना शौचालय जाण्यासाठी जागा नाही. त्यांना जर कुठे रेस्ट करायचे, आराम करायचे तर जागा नाही. मला आता इथे आल्यावर कळते की दुपारची झोप त्यांनी बसच्या खाली झोपून इकडच्या चालकांनी, वाहकांनी घेतलेली आहे. तिकडे आतमध्ये डेपोमध्ये फक्त 50 जणांची राहण्याची, झोपण्याची व्यवस्था आहे आणि लोक किती आली आहेत तर 200 पेक्षा जास्त. मग इतर लोकांनी करायचं काय? बरं, तुम्ही आणलंय, उदात्त हेतूने आणलंय असं आपण समजूया की कोकणातल्या लोकांना गावी पाठवायचं म्हणून आणलंय, पण त्या कोकणातल्या लोकांच्या जीवाची पण, सुरक्षाची जबाबदारी पण तुम्हीच घेतली पाहिजे ना. हे जर 200 पेक्षा जास्त कर्मचारी आता आल्यानंतर झोपले नाही, त्यांनी आराम केला नाही तर 18-18, 20-20 तास गाड्या चालवणार कसे? एका गाडीमध्ये 45 ते 50 प्रवासी बसलेले असतात, त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार आहे? मंत्री महोदय, गाडीतनं बाहेर या, घरातनं बाहेर या, तुमच्या मतदारसंघात फिरा. माहिती नसेल तर लक्षात घ्या, परिवहन मंत्री तुम्ही आहात. या मतदारसंघात या तुमच्या या 110 पेक्षा गाड्या लागलेल्या आहेत, 200 पेक्षा जास्त कर्मचारी आलेले आहेत आणि तुम्हाला निक्षून सांगतोय, जर त्या एका बसमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला असेल किंवा जे आमच्या कोकणात जे भाविक जाणार आहेत गणेशोत्सवासाठी, त्यांच्या कोणाच्या जरी जीविताला धोका झाला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहात. कारण तुम्ही परिवहन मंत्री आहात आणि तुमच्या मतदारसंघात एवढ्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत.